पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यातून गेलेले पर्यटक आज परत येणार आहेत। विजय पारगे यांच्यासह पुण्यातले एकूण 22 जणांचा ग्रुप या हल्ल्याआधीच पहलगाममधनं बाहेर पडला होता आणि पुण्यातून गेलेले हे 22 पर्यटक जम्मू काश्मीरच्या विमानतळावरती आता दाखल झालेत। पण त्याचबरोबर पुण्यातलेच हडपसरमधले पर्यटक श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत आणि त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। हडपसर, शिरूर, दौंड तालुक्यातील 65 जण श्रीनगरमध्ये अडकलेत। हल्ल्याचे कळताच आम्ही माघारी वळून रात्री 11 वाजता इथं श्रीनगरमध्ये येऊन जिथे जागा उपलब्ध होईल तिथे राहिलेले आहे। आमच्याबरोबर खूप लहान मुले आणि वयोवृद्ध महिला वगैरे आहेत। तर इथे आता परिस्थिती खूप अवघड झालेली आहे। पूर्ण काश्मीर बंद आहे, आम्हाला पूर्ण येण्याची काहीच सोय नाही। तरी माझी आपल्या परिसरातील आमदार श्री माऊलीआबा कटके, आपले खासदार मोहोळ साहेब, विमान वाहतूक मंत्री, नंतर शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांना विनंती आहे की आम्हा सर्वांना सुखरूप पुण्यापर्यंत पाठवून देण्याची सर्वांना विनंती करतो। कालच आपले सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर मुरलीधर मोहोळ साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि त्यांच्या बोलण्यातनं असं जाणवतं की ते लवकरात लवकर आम्हाला पुण्याला नेतील। पण इथे वातावरण खूप गंभीर आहे, लहान मुलं आहेत, महिला आहेत, सगळे घाबरत आहेत। तर तात्काळ आम्हाला मदत व्हावी ही विनंती प्रशासनाला। आणि दुसरी गोष्ट, आपली भारतीय सेना झाली, आपले नेते झाले, आपलं प्रशासन झाले, यांच्यावरती आमचा खूप विश्वास आहे आणि आम्ही दुसरं कोणतंही धाडस करणार नाही स्वतःहून बाहेर पडण्याचा। या विश्वासामुळे आम्ही कुठलंही धाडस करत नाही आहोत आणि आम्हाला आपण मदत करावी ही विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।